कधी कधी ना असं मला वाटते की व्यापाच्या खेपा करायला माझाच जन्म झालेला आहे. एवढं बेकार नशीब का नाही माझंच असू शकते. मला हे कळून चुकलेलं आहे. आता नवऱ्याचा पगार झाला रे झाला म्हटलं की मी आजारी पडलीच बघा. प्रत्येक पगारावर एक आजार चालूच झालेला आहे. तर झालं असं की रात्री मी चाललेली वॉशरूमला, जाता जाता पायच मुरगाळा, पायाला फ्रॅक्चर पडलं. डॉक्टरांनी सांगितलं एक्सरे काढायला पाहिजे. झालं इथं 1000-1500ला काठी लागलेली. मग जसं जसं डॉक्टरांनी सांगितलेलं तसं तसं सगळं केलं आणि आलो वापस घरी माघारी. आता मला तर काय ते बँडेज बांधता येत नव्हतं आणि हे चाललेले नाईटला. घाई गडबडीत त्यांनी बांधून दिलं आणि ते गेले त्यांच्या कामाला. आता म्हटलं आपली घरातली कामं तर आपल्यालाच करावी लागणार आहेत. संध्याकाळची दिवाबत्ती, कपड्यांच्या घड्या, लोटझाड सगळं करून घेत आणि आहोने आणले होते कुठून तरी ओरिजिनल चणुले पावटे. म्हटलं आज त्याचीच भाजी बनवावी. मग रात्रीच्या जेवणासाठी पातळ भाजी, भात आणि चपाती बनवली. पाय खूपच दुखत होता. चला मग आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.